नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली असून 20 नोव्हेंबर रोजी पुण्यात जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे. मी सचिन सातपुते, एक कार्यकर्ता आहे मी सकल मराठा समाजाचा. तर मान्य जरांगे पाटील यांची सभा खराडी येथे महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेले आहे. तरी मोठ्या संख्येने या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करत आहे. सभेचं आयोजन असं ठराविक कुणातर्फे नसून सकल मराठा समाज एकत्रितपणे हे आयोजन करत आहे आणि 1 लाखाहून अधिक संख्या त्या ठिकाणी येईल, उपस्थित राहील असं आमचा सर्वांचा अंदाज आहे. सभा सकाळी 11 वाजता 10 वाजतापासून लोक जमा होतील, 10:30-11 पर्यंत सभा चालू. भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात संविधान सन्मान दौड 2023चं आयोजन करण्यात आलं आहे. आणि या ठिकाणी 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्ताने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने होणाऱ्या संविधान दौडमध्ये या ठिकाणी ही स्पर्धा आम्ही सुरू केलेली आहे. यामध्ये रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे 5:30 वाजता ही स्पर्धा होणार आहे. खाशाबा जाधव क्रीडा संकुलन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर ही स्पर्धा असणार आहे. यामध्ये रोख रक्कम बक्षीस देखील आम्ही जाहीर केलेले आहे. ही स्पर्धा टोटली फ्री आहे. यामध्ये टी-शर्ट, मेडल, सर्टिफिकेट, परत डॉक्टरचं किट, डॉक्टरची सुविधा आणि नाश्त्याचं किट असे टोटल मोफत आम्ही या ठिकाणी हे देणार आहोत. म्हणून संविधानापरी होणारी ही दौड ही अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी खूप प्रतिसाद पुणेकर जनतेने, विद्यार्थ्यांनी आम्हाला दिला होता. मला वाटतं ह्याही वर्षी संविधानाच्या परी आपलं कर्तव्य म्हणून संविधान दौडमध्ये पुणेकर नागरिक धावतील असा मला विश्वास आहे. गेल्या वर्षी धावले होते, यावर्षी धावतील. तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आमची विनंती आहे पुणेकर नागरिकांच्या वतीने की संविधान दौड होणार आहे. विविध कार्यक्रम भारतात तुम्ही केंद्राने जाहीर केलेले आहेत, तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण सुट्टी जाहीर करावी ही विनंती पुणेकर नागरिकाच्या वतीने, आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना करत आहोत. सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ही जर सुट्टी जाहीर झाली तर तमाम भारतवासियांना त्याचा खूप आनंद वाटेल. तुम्ही देशाच्या संसदेला संविधान नाव दिल्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानतो. परंतु आभार मानत असताना ती सुट्टी जाहीर करावी, जेणेकरून भारतीय नागरिकांना खूप आनंद होईल आणि भारतभर तो दिवस 26 जानेवारी 15 ऑगस्टसारखा साजरा होऊ शकतो. आणि आम्ही 7,000च्या पुढं स्पर्धकाची तयारी केलेली आहे आणि 7,000च्या वर स्पर्धक येतील. ऑनलाईन तशा पद्धतीची नोंदणी होईल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तसेच विविध देशातील 50हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये धावणार आहेत. ते गेल्या वर्षी धावले होते, ते यावर्षी धावणार आहेत. त्यामुळं ही स्पर्धा एक देखणी स्पर्धा, एक आगळीवेगळी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे. पुन्हा सांगतो, ही स्पर्धा आम्ही फ्री ठेवलेली आहे. प्रत्येक धावपट्टूला टी-शर्ट आणि बाकी सुविधा आम्ही देणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी आम्ही दिलेला QR कोड याचं स्कॅन करावं, त्याच्यावर फॉर्म येईल, तो फॉर्म लिंक भरून द्यावा. तो 22 तारखेपर्यंत 22 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म आहे, तो भरून द्यावा ही नम्रतेची विनंती. स्पर्धेचा रूट खाशाबा क्रीडा संकुल विद्यापीठ आणि विद्यापीठातला सगळा आपला परिसर, तसंच तो पुढं शाहू चौकात जाऊन U-टर्न करून तो पुन्हा खडकी स्टेशन मार्ग विद्यापीठातून असा तो रूट असणार आहे. 5 किलोमीटरचा रूट देखील त्याच रूटवर आहे आणि 3 किलोमीटरचा देखील रूट त्याच रूटवर आहे. त्यामुळं ही स्पर्धा या शाहूचा चौक आहे ती ते विद्यापीठ अशी असणार. तर दिव्यांगांसाठी देखील आमचं आव्हान आहे. गेल्या वर्षी भारतीय सैन्यातील जे अपंगत्व ज्यांना आलेलं आहे ते सैनिकांनी सहभाग घेतला होता, मोठ्या संख्येने आले होते. त्यांची स्पर्धा विद्यापीठामध्ये 2 किलोमीटरची आम्ही ठेवलेली आहे. त्यांना देखील रोख रक्कम पारितोषिक आम्ही ठेवलेलं आहे. यावर्षी देखील त्यांनी सहभागी होण्याचा आम्हाला शब्द दिला आहे. त्यांची देखील स्पर्धा आम्ही आयोजित केली. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं 2 सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत
त्यांच्याकडून 3 देशी कट्टे व 6 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. राहुल शहादेव माने आणि तुषार बाबासाहेब मस्के या 2 सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकानं ताब्यात घेतलं असून यातील राहुल शहादेव माने हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार चाकण परिसरातील आंबेठाण चौकात देशी कट्टे घेऊन बसला असल्याची माहिती गोपनीय पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत राहुल माने व तुषार मस्के यांच्यावर कारवाई करत 3 देशी कट्टे व 6 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. राज्यात आरक्षणाचा वाद पेटला असतानाच बिहार राज्यानं आरक्षणाची मर्यादा वाढवत 75% केली आहे. यावरचाच टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. गुरुवारी बिहार विधानसभेनं दुर्बल जातीसाठीच्या आरक्षणाची मर्यादा 50% 65% नेणारं विधेयक एकमतानं मंजूर करत आरक्षणाची मर्यादा वाढवण्यावर शिक्कामोर्तब केलं. हे आरक्षण शैक्षणिक संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू असेल. केंद्र सरकारने दिलेल्या 10% EWS आरक्षणामुळे बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 75% जाणार आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करून संपूर्ण देशात आरक्षणात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास मला आनंदच होईल, असं वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत केलं. पाहुयात कोणत्या प्रवर्गात आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करण्यात आली आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रवर्ग अनुसूचित जमाती, आधीचं आरक्षण 1%, विधेयकातील आरक्षण 2%. अनुसूचित जाती, आधीचे आरक्षण 16%, विधेयकातील आरक्षण 20%. अति मागास वर्ग, आधीचे आरक्षण 18%, विधेयकातील आरक्षण 25%. इतर मागास वर्ग, आधीचं आरक्षण 12%, विधेयकातील आरक्षण 15%. मागास महिला, आधीचं आरक्षण 3%, विधेयकातील आरक्षण 3%. केंद्र सरकारने दिलेलं EWS आरक्षण 10% आणि तेच आत्ताही कायम 10%च आहे. पुण्यातील अनेक भागात अचानक पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यातील अनेक भागांमध्ये वरुणराजाची हजेरी जी आहे ती आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतंय. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. मग पुण्यातील धायरी असेल, कात्रज असेल, सिंहगड रोड असेल, आंबेगाव पठार असेल, कोंढवा असेल, या भागामध्ये मागील 1 ते 1.5 तास मुसळधार पावसाने जो आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हवामान विभागाकडून 24 तास जे आहेत त्यामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील अनेक भागांमध्ये म्हणजे शिवाजीनगर भागामध्ये सुद्धा रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे. पुढचे 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. खरंच महत्त्वाचं आणि गरजेचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. आणि घराबाहेर पडताना छत्री अथवा रेनकोट जो आहे तो देखील सोबत ठेवावा असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या जो अवकाळी पाऊस आहे या पावसाचा द्राक्ष पिकावर मोठ्या प्रमाणावर फटका जो आहे तो बसताना देखील पाहायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. दिवाळीतील महत्त्वाचा सण असणाऱ्या धनोत्रयोदशीच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते बंडू देऊळकर यांनी एक दिवा प्रकाशाचा हा अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू देऊळकर यांच्या या अभिनय उपक्रमाने समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू व मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. बंडू देऊळकर हे हार्डवेअर व पेंट व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या वरोरा शहरातील गरीब घटक व पेंट करणारे मजूर यांना धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाई व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी आनंदवन मित्रमंडळाचे सदस्य, मॉर्निंग ग्रुप व रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजात वावरताना ज्या समाजाच्या भरोशावर आपण आपला व्यवसायात एक उद्यमूत व्यावसायिक म्हणून राबवतो, त्या समस्त समाजाकडून या पीडित शोषित काही लोक आपले होतकरू गोरगरीब लोक आहे, त्यांना आपण काहीतरी या समाजात देणं लागतो. त्यानिमित्तानं त्यांच्या जीवनात एक प्रकाशाचा दिवा म्हणून एक दिवाळी साजरी व्हावी याकरता आपण सदर उपक्रम राबवित असतो. दर वाढदिवसाला विद्यार्थ्यांचा गणवेशाचा प्रॉब्लेम असो
किंवा कोरोनामध्ये ऑक्सिलेटर मशीन असो किंवा आपलं एखादी सहल असो, 8व्या 9व्या गोरगरीब लोकांच्या रोजगाराचा प्रश्न असो, कोणताही असो, जिथे मदत करता येईल दरवर्षी हा उपक्रम आपण क्रीडापटू असो त्यांना एखादी ठिकाणचा खर्च लागणारा खर्च, त्यांचा गणवेशाला लागणारा खर्च, हा विविध उपक्रम वर्षभरात आपण राबवत असतो. हे उपक्रम आपण अहोरात्र मेहनत करून आणि गरिबांच्या आयुष्यात एखादं चांगलं आयुष्य फुलवावं या दृष्टीनं माझा सतत उपक्रम असतो आणि हा उपक्रम मी आयुष्यभर राबत राहतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असणाऱ्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील अनेक घरांमध्ये अस्वच्छ पाणी येत असून राजकीय वरदहस्तापोटी नायगावचा पाणी प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आज शासनाने जी स्कीम मंजूर केली त्या स्कीममध्ये आम्हाला जवळजवळ गावची लोकसंख्या 4,500 आम्ही कमीत कमी 2,000 लोक सावित्रीबाई फुले जन्मगावापुढे वाड्यासमोर जे राष्ट्रीय स्मारक आहे त्या वाड्यासमोर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत 21/11/2023 रोजी सकाळी 11 वाजता. शासनाने जर निर्णय नाही घेतला तर आम्हाला नाही ना जर हा पाऊल उठावं लागणार, कारण आज पिण्याची परिस्थिती इतकी अवस्था बेकार आहे की पाणी अजिबात नाही. जे वड्यातलं पाणी आम्ही पितो आहे, जे वडा जनावर धुत्यात त्या जनावराचंच पाणी आम्ही आज लोकांना देतो आहे. आम्हाला सांगायला वाईट वाटतं आहे की असले पाणी पिण्यायोग्य नाही, कारण काहीच करू शकत नाही. शासनाला वारंवार आम्ही सांगितलं, शासन याच्यावर शिवसाहेब पण लक्ष देणार आणि मुख्यमंत्र्यांना सांगून सगळं मुख्यमंत्र्यांचंही कोण ऐकाना. आम्ही जायचं कोणाकडं नाहीला जाऊ. आम्हाला शेवटचं टॉक म्हणून शासनाला हात जोडून विनंती व प्रशासनाला की आम्हाला न्याय द्यावा. नाही तर आम्ही 21/11/2023 रोजी सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले जन्मगाव राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला बसणारा 2,000 लोकसंख्या ग्रामपंचायत आणि लोक ज्या जलसंधारण योजनेकडून नायगाव गावासाठी ज्या सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव असणाऱ्या गावासाठी 1,82,00,000 जी पाण्याची सोयीची जी सुविधा निर्माण झालेली आहे, जी उपलब्ध करून दिलेली आहे सुविधा, तर त्या सुविधामध्ये की गावाचा एक चांगला विकास व्हावा. आमचं गाव एक पर्यटन विकास बनलं, ज्या सावित्रीबाई फुलेंनी पूर्ण देशाला संधी दिला अशा गावात पिण्याच्या पाण्याची खूप भीषण अवस्था आहे. या अवस्थेसाठी जर काही अशा राजकीय हेवेदावे होऊन जर आमच्या विहिरीचे काम बंद पडत असेल तर शासनाने त्याकडे पूर्णपणे लक्ष घालावं आणि प्रशासनाने सहकार्य करावं अशा आम्ही अपेक्षा आहे. आम्ही गेले 1-2-3 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे, सेवक साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे. तसेच प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांशी आम्ही अटी शर्ती पूर्ण करून सगळे त्यांच्याकडून जे लागणारे आहेत ते सगळे दाखले पूर्ण करून विहिरीचे नियोजन केलेलं आहे. पण काही पुढाऱ्यांनी या विहिरीचे काम तिथे येऊन बंद पाडलेले आहे आणि अशा प्रकारे आमच्या विहिरीची आणि गावची खूप बिकट अवस्था करून ठेवलेली आहे. तरी राजकीय हेवेदावे न करता नायगाव या गावाला, सावित्रीबाई फुले जन्मगाव असणाऱ्या गावाला यांनी योग्य तो न्याय मिळवून द्यावा. नाहीतर आम्ही 21 नोव्हेंबरला या गावच्या पूर्ण पाण्याच्या प्रश्नासाठी आणि पूर्ण गावाच्या विकासासाठी पूर्ण ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत बोर्डी उपोषणाला बसणार आहोत. तरी शासनाने योग्य तो न्याय द्यावा. धन्यवाद. महाड MIDCतील ब्ल्यू जेट कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड MIDCतील ब्ल्यू जेट कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की या आगीमुळे कंपनीतील एकामागे एक स्फोट व्हायला सुरुवात झाली. या आगीमध्ये सुरुवातीला 7 कामगार जखमी झाले होते तर 11 कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. आगीची भीषणता लक्षात घेऊन NDRFच्या पथकाला पाचारण करावं लागलं. अखेर 3 दिवसानंतर 11 मृतदेह संपूर्ण होरपळलेल्या अवस्थेत सापडले आणि इतर 7 कामगार जखमी झाले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार संघटनेकडून प्रशासनावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी महाड MIDCतील पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देण्यात आलं होतं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कंपनी व कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून सेफ्टी व मेंटेनन्स हेड शैलेश शंकर जोशी याला अटक करण्यात आली आहे. लवकरच उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज गृह खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पाहुयात नेमकं काय म्हणाल्यात सुषमा अंधारे. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीचा सण आहे आणि
सगळीकडे दीपोत्सव, जल्लोष, उत्साह आहे, तशी राजकारणात काही ठिकाणी गडबडसुद्धा चालू आहे. मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर बरीचशी खळबळ उडाली. अनेक वृत्तवाहिन्यांनी याच्या बातम्या लावल्या आणि काही प्रश्न उपस्थित केले. काही वृत्तवाहिन्यांनी एक ओळ चालवली की सुषमा अंधारे यांनी आरोप केला आहे किंवा आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही. थोडक्यात काय तर तो व्हिडिओ पुण्यातला आहे की नाही अशी त्यांना शंका वाटली आणि म्हणून मग मी अवघ्या 1.5 तासानंतर पुण्यातल्या ज्या ठिकाणी ती घटना घडली होती त्याच ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा लाईव्ह केलं आणि आपल्या सगळ्यांना ती जागा दाखवली. जागा कोणती आहे? पुण्यातला अग्रसेन शाळेकडून येणारा रस्ता जो जेल रोडकडे जातो आत, सुधारगृह आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर उजव्या हाताला जात पडताळणी कार्यालय आहे. डाव्या हाताला गर्द झाडी आणि एक शौचालय आहे. थोडं अजून पुढे गेलं की 100 मीटरच्या अंतरावर कॉमर्स झोनचं गेट आहे आणि पुन्हा 100 मीटर आत गेल्यानंतर जेव्हा आपण उजवीकडे वळतो तेव्हा जेलचा परिसर आहे. थोडक्यात हा संपूर्ण परिसर हा जेलचा परिसर आहे आणि अत्यंत संवेदनशील परिसर आहे. काल हा व्हिडिओ पोस्ट करून मी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यातला प्रश्न क्रमांक 1, मी असं म्हटलं की अशा पद्धतीने कैद्यांची गाडी थांबवता येते का? प्रश्न क्रमांक 2, गाडी थांबवल्यानंतर ज्या पद्धतीने या गाडीचा म्हणजे जी वस्तूंची देवघेव केली जाते, मी जरा चांगला विचार करते. चांगला विचार असा करते की बाबा कैद्यांच्या काही आवश्यक वस्तू असतील आणि त्या वस्तू त्यांना द्यायच्या असतील, पण त्या वस्तू अशा रस्त्यात थांबवून दिल्या जातात का? कारण कैद्यांना जर वस्तू पुरवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याकडे कायदेशीर प्रक्रिया असते. जसे की कारागृह अधीक्षकांची परवानगी लेखी घ्यावी लागेल. काय वस्तू द्यायच्या आहेत ते त्या लेखीमध्ये सांगावं लागेल. पुन्हा त्या वस्तू कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तपासून घ्याव्या लागतील आणि मग त्या वस्तू आत जातील. मग ह्या रस्त्यातच वस्तू का दिल्या गेल्या? प्रश्न क्रमांक 3, या वस्तू देताना त्यांचा कपडा, लत्ता, जेवणाचे डबे असं काही आहे का? त्या पाकिटातनं काय असं महत्त्वाचं? एवढ्या छोट्या छोट्या पाकिटांमधून काय म्हणजे कपडे तर नसतील, जेवणाचे डबे नसतील, मग काय होतं ते अफीम होतं का? ते चरस होतं का? तो गांजा होता का? कुठल्या वेगळ्या प्रकारचं ड्रग्ज होतं का? दारूच्या बॉटल्स होत्या का? सिगरेट होतं का? काय होतं नेमकं? प्रश्न क्रमांक 4, हे सगळं केल्यानंतर तो जो संपूर्ण एरिया आहे या एरियामध्ये कुठेही CCTV नाही आहे. CCTV कुठे आहे? डायरेक्ट अग्रसेन शाळेच्या जवळ आहे. साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर तिकडे जेल आहे, जेलला भेटायला अनेक जेलमधल्या कैद्यांना भेटायला त्यांचे नातेवाईक जात असतील, साथीदार जात असतील, सहकारी जात असतील, काही चांगल्या प्रवृत्तीचे लोक जात असतील, काही वाईट प्रवृत्तीचे लोक जात असतील. समजा वाईट प्रवृत्तीचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्या रस्त्यावरून प्रवास करत असतील, त्यांच्यामध्ये जर काही चकमक उडाली, शाब्दिक काही झालं, काही हाणामारी झाली, अशा वेळेला काही अनुचित प्रकार घडला तर तो प्रकार रेकॉर्ड करण्यासाठी CCTV का नाही? ज्या पुण्याच्या स्मार्ट सिटी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी स्मार्ट सिटीचे गवगवे करत तिथे उद्घाटन वगैरे केलं होतं. मग स्मार्ट सिटीचे CCTV कॅमेरे जेल रोड सारख्या अत्यंत संवेदनशील परिसरामध्ये का नव्हते? आता जेव्हा आम्ही हे सगळं बोललो, आधी म्हणाले की हा व्हिडिओ पुण्यातला असू शकत नाही, मग आम्ही पुण्यातलं अख्खं लोकेशन दाखवलं. मग काही भक्तुल्ले म्हणजे त्यांच्याकडे काम करताना 3 प्रकारचे लोक काम करतात, लक्षात घ्या. आधी नेते बोलतात, मग नेत्यांचे काही झिलकारे कोरसवाले बोलतात, मग त्यानंतर त्यांची एक शाउटिंग ब्रिगेड असते, ते शाउटिंग ब्रिगेडमधले लोक बोलतात, मग त्यानंतर त्यांच्या स्लीपर सेलमधले काही लावारिस पेट्रोलर्स असतात, त्यांची नाटकं सुरू होतात. मला त्या सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, पण एका एका मुद्द्याकडे येऊया. सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की
लावारिस पेट ट्रोलर्स आणि भक्तुल्यांचं उत्तर दिलं पाहिजे. हा व्हिडिओ कधीचा आहे? हा व्हिडिओ कोणत्या काळातला आहे? भक्तुल्यांनो नीट ऐका. हा व्हिडिओ ऑगस्ट 2023चा आहे. हा व्हिडिओ कुणी कसा काय केला याची मला चांगली कल्पना आहे. व्हिडिओमध्ये बरंचसं खाली पाणी दिसतंय, डम्पिंग ग्राउंड दिसतंय, पावसाळ्यातला व्हिडिओ आहे आणि अवघ्या 6 महिन्याखालचा व्हिडिओ आहे. 6 ते 7 महिन्याखालचा व्हिडिओ आहे. मी याची आठवण करून दिली पाहिजे की ललित पाटीलचा उपचार 9 महिन्यापासून चालू होता आणि गेल्या 7-8 महिन्यामध्ये पुण्यात अनेक गोष्टी घडल्या. हा व्हिडिओ हा ऑगस्ट महिन्यातला आहे. पोलिसांची जर इच्छाशक्ती असेल तर हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर, म्हणजे आपण व्हिडिओच्या वरच्या बाजूला जिकडे आयचं चिन्ह असतं इन्फो, त्याच्यावर जर क्लिक केलं तर व्हिडिओ कधी रेकॉर्ड झाला, कसा रेकॉर्ड झाला, किती MBचा आहे, किती पिक्सलमध्ये केला, याची सगळी इन्फॉर्मेशन येते. तो इन्फॉर्मेशनचा स्क्रीनशॉट मी आपल्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. तर हा व्हिडिओ 6 महिन्यापूर्वीचा आहे. म्हणजे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री असतानाच्या कार्यकाळातला हा व्हिडिओ आहे. आता दुसरा प्रश्न, थोडा भक्तुल्याच्या वरचे जे स्लीपर सेलमधले सोकॉल्ड आहेत त्यांचे पेड, अशा पेडवाल्यांच्यासाठी जे ट्विटरवर लिहितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जर 6 महिन्यापूर्वीचा आहे तर तो आत्ता कसा निघाला? तर त्याचं उत्तरही दिलं पाहिजे. ललित पाटील प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने मी वारंवार काही गोष्टींची माहिती मागते, मी डीन संजीव ठाकूर यांचा नार्को टेस्ट झाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे, आजही ठाम आहे. नार्को टेस्टमध्ये मी 4-5 लोकांच्या नार्को टेस्ट मागते. त्यातली दुसरी विनय अरहना जो रोजरी स्कूलशी संबंधित आरोपी आहे, याचा ड्रायव्हर दत्ता डोके ज्याने पळून जायला मदत केली, अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच मिळत आहे आणि त्याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं, ही माहिती माध्यमांकडूनच मिळाली. त्या दत्ता डोकेचं नार्को टेस्ट झाली पाहिजे. तिसरं, जेलमध्ये एखाद्या व्यक्तीवर उपचार होत नाही हे जेलचा डॉक्टर सांगतो, त्यावेळेला जेलमधला जो मेडिकल बोर्ड असतो तो मेडिकल बोर्ड त्याची शहानिशा करून त्या पत्रावर सही करतो. तो डॉक्टर कोण? ज्याने ललित पाटीलच्या उपचाराच्या त्या पेपरवर सही केली होती, त्याची चौकशी झाली पाहिजे. मग कारागृह अधीक्षक त्याला बाहेर काढण्याची प्रोसेस करतात. आता मी पुढे सांगते की डीनची चौकशी करतानाच उपचार करणारा डॉक्टर कोण होता, त्या उपचार करणाऱ्या डॉक्टरची चौकशी झाली पाहिजे. तर वॉर्ड नंबर 16 मध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं जे रजिस्टर ठेवलं होतं, त्या रजिस्टरमध्ये जे पान होतं ते पान काही वृत्तवाहिन्यांनी स्पष्ट केलं. काही वृत्तवाहिन्यांनी, मला वाटतं ABP माझाने ती बातमी सगळ्यात आधी दाखवली होती. त्याच्यामध्ये स्पष्टपणे ललित पाटीलवर उपचार कोण करत होतं, तर ललित पाटीलवर उपचार स्वतः डीन संजय ठाकूर करत होते. 9 महिने असा कोणता उपचार चालू होता, केमोथेरपी, काय नेमकं चालू होतं? म्हणजे गरोदरपणातही 9 महिन्यासाठी बाई ॲडमिट करून घेतली जात नाही, तर मग नेमकं काय होतं? ही सगळी माहिती आम्ही मागत असतानाच माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारची दबावतंत्र जेव्हा सुरू झाली, तेव्हा मीही इरेला पेटून काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला, काही सोर्सेस, काही नेटवर्क वापरण्याचा प्रयत्न केला आणि कारागृह अधीक्षक आणि कारागृहाचा कारभार नेमका कसा चालतो, जेलमधल्या कैद्यांची जेव्हा कोर्टाकडे न्याय होते तेव्हा नेमकं काय काय होतं, याच्याशी संबंधित जेव्हा माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा त्याच नेटवर्कमधनं हा व्हिडिओ माझ्या हाती लागला, जो व्हिडिओ ऑगस्टमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. हा झाला आता भक्तुल्ले आणि पेट ट्रोलर्सचा प्रश्न. आता जरा आपण जरा थोडं लेवल वाढवूया. मग काल त्याच सगळ्या व्हिडिओच्या संदर्भाने चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलले. बावनकुळे साहेबांबद्दल माझ्या मनात कायम एक सहानुभूतीची भावना राहिलेली आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील मोदी बागेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. काय निमित्त होतं, काय चर्चा, अचानक ही भेट या ठिकाणी तुम्ही घेतली? नाही, ही भेट अचानक नाही, ही पूर्वनियोजित भेट होती. रयत शिक्षण संस्थेच्या काही अडीअडचणीच्या संदर्भामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून पवारसाहेबांच्याकडून आम्हाला काही प्रश्नांवर निर्णय आणि मार्गदर्शन पाहिजे होतं. त्याच्यासाठी भेटलो आणि त्याच्यासाठी सविस्तरपणाने चर्चा झालेली आहे. साहेब,
नेमका अचानक भेट ठरली. पहिली तर चर्चा होती की दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नियोजित म्हणजे काय नेमकं सांगितलं साहेबांनी मग आता? नाही, नियोजित म्हणजे असं आहे की एक 4-5 दिवसापूर्वीच ही बैठक ठरवण्यात आली होती. रयत शिक्षण संस्थेचे अन्य पदाधिकारी पण होते आणि त्यानिमित्ताने भेट झाली, दुसरं काही नाही. ते साहेब, रयत शिक्षण अशी चर्चा आहे की रयत शिक्षण संस्थेची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. तसे म्हणजे बदल होण्याची शक्यता आहे. अर्थात दिलीप वळसे पाटलांची देखील काही बदल होऊ शकते म्हणजे पदाची, अशी देखील चर्चा त्या ठिकाणी आहे. अशा काही गोष्टींवर चर्चा झाली. अशी कुठली चर्चा नाही झालेली. अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ना, जसं आशुतोष काळेंनी राजीनामा दिला, त्यातले बरेचसे नेते सोडून जाणार आहेत रयत असं कळतंय. खांदेपालट होणार आहे या सगळ्या संस्थेच्या कार्यकारिणीत, तसे काही चर्चा झाली आहे का? मला काही तसं वाटत नाही आणि काही असा बदल होईल वगैरे असं पण काही नाही. सर, मात्र 20 तारखेनंतर अनेक लोक पुन्हा शरद पवार गटाकडे येतील असा विश्वास यांनी ठाकरेंनी व्यक्त केला आहे. अनेक नेतेही परत येतील रिटर्न. काय वाटतं तुम्हाला की तुम्ही अजित पवारांबरोबर? आता काकडे काय बोलले ते मी ऐकलं नाही, त्यामुळं त्याच्यावर काही मी प्रतिक्रिया देणार नाही. तर मात्र अशा भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. म्हणजे तुम्ही YB सेंटरवरती जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली होती, दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते तुमच्या गटातल्या नेत्यांना भेटतायत, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम आहे की नेमकं चाललंय का? म्हणजे नाही, खरंच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली का असा प्रश्न निर्माण होतो. संभ्रम व्हायचं काही कारण नाही. असं आहे की आता ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्यावर मी काही ना काही स्वरूपामध्ये काम करतो आहे आणि त्यामुळे मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, रयत शिक्षण संस्था असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, राज्य साखर कारखाना संघ, राष्ट्रीय साखर कारखाना संघ, या सगळ्या संस्थांच्यावर काम करत असताना आम्ही आत्तापर्यंत नेहमीच पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेत आलो आणि आताही तेच मार्गदर्शन घेऊन या सगळ्या संस्थांचा कारभार पुढे नेण्याच्या संदर्भात आज काही सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत, त्या सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि राज्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे त्या दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भामध्ये सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत, ते निर्णय साहेबांच्या कानावर घातलेले आहेत. जरांगे पाटलांना गर्व झालाय. पहिल्यापासून मी साहेबांचंच मार्गदर्शन घेत आलं आहे. पाडव्या दिवशी परत भेट घेणार का? पाडव्या दिवशी भेट घेणार साहेब? पाडव्या दिवशी पाडव्याला तुम्ही जाणार आहे? पाडव्याच्या दिवशी अजून काही ठरलं नाही, परंतु ठरवू. झाली पण सामाजिक दृष्ट्या संस्थात्मक दृष्ट्या पार्टी अजूनही एकत्र दिसते, मग ती पुढं कसं करणार? असं आहे की राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे आणि संस्था ज्या आहेत या संस्था समाजाच्या संस्था आहेत. तिथं कधीही राजकारण पवारसाहेबांनी आणलेलं नाही आणि सगळ्या संस्थांमध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. त्यामुळं इथंसुद्धा काही तसं वेगळं असायचं काही कारण नाही. अंतिम शब्द कोणाचा? पवारसाहेबांचा अजितदादांचा संस्थात्मक राजकारणामध्ये राजकारण झालं तुम्ही, संस्थात्मक राजकारणामध्ये अंतिम शब्द कोणाचा? संस्थात्मक राजकारणामध्ये असं आहे, पवारसाहेब अनेक ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचाच अंतिम शब्द राहतो. साहेब, ग्रामपंचायतीच्या बाबतीचा एक प्रश्न आहे. आंबेगाव ग्रामपंचायत आपल्या हातातून गेली, अनेक ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे आल्या, मात्र तुमची ग्रामपंचायतीकडे उभ्या राज्याचं लक्ष होतं. फटका बसला फुटीचा? आता मी अजून गावाला गेलेलो नाही, परंतु एकूण 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्याच्यामधल्या 24 ग्रामपंचायतीच्या निवडणूक सरपंच हे आमच्या विचाराचे त्या ठिकाणी आलेले आहेत. 4 स्थानिक आघाड्या होत्या आणि 2 जागा शिंदे गटाला मिळालेली आहे. त्याच्यात आता आमच्या गावची ग्रामपंचायत यावेळेला थोडा बदल झालेला आहे. काही स्थानिक पातळीवरचे प्रश्न होते, त्याचा परिणाम ग्रामस्थांशी बोलेल. हुकुमशाही वगैरे शब्द वापरतात.
वडट्टीवार ठीक आहे ना, आता सगळ्याच गावात सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. सुनावणी सुरू आहे. भूमिका मांडतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले ते एक सिनियर नेते आहेत. अजित पवार त्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत का, किंवा छगन भुजबळांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेशी तुम्ही एक सिनियर लीडर म्हणून सहमत आहात? नाही, छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भूमिका काय मांडायची ती मांडली. आणि परवाच आमची काही प्रमुख नेत्यांची मीटिंग झाली आणि असं टोकाचं कोणीही बोलू नये, कारण आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे, मग मराठा असेल, धनगर समाज असेल, OBC असेल, या सगळ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण एकमेकाच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे, ही पहिल्यापासूनची भूमिका आहे. आणि त्याचप्रमाणे आत्तासुद्धा सरकार पण तसाच प्रयत्न करतं आहे आणि राजकीय पक्षाचे नेतेसुद्धा तसाच प्रयत्न करतात. निवडणूक आयोगामध्ये आणि जरांगे पाटलांना गर्व झाला असं वडट्टीवारांनी आरोप केलाय. जरांगे पाटील सर एक शेवटचा प्रश्न. निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाकडून असा दावा केला गेला की तुमच्याकडून अनेक खोटे पुरावे आहेत ते सादर केले आहेत, बोगस प्रतिज्ञापत्र सादर केले गेले. तो विषय काय मी बघत नाही, त्याच्यामुळे त्यातली काही मला माहिती नाही. जात न्याय जनगणना झाली पाहिजे का? आता सगळ्या समाजाचं जे मत आहे त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. गरीब OBC 12 बलुतेदारांना स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. सर्व पत्रकार व बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत. जसे की आपल्याला सर्वांना मी सोमनाथ काशीद नाभिक समाजासह OBC 12 बलुतेदाराचा एक समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेशमध्ये काम करतो. या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शिंपी समाजाचे राज्याचं नेतृत्व आणि 12 बलुतेदार आणि मायक्रो जे गरीब OBC आहेत त्याचं नेतृत्व करणारे उत्तमजी मांढरे ते देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. त्याचसोबत महाराष्ट्रभर 12 बलुतेदारांचा एक बुलंद आवाज आणि वेळोवेळी गरीब OBCंची व्यथा वेदना आक्रमकपणे मांडणारे आणि सर्वांच्या परिचयाचे बालाजी शिंदे देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. खरं तर आपला सर्वांना माहिती आहे राज्यभरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सामाजिक सलोखा बिघडवणारं वातावरण सध्या चालू आहे आणि त्यामध्ये मराठा आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या विषयामध्ये OBC देखील तितकाच आरक्षणाचा विषय घेऊन आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतोय. त्याच्यामुळे आज ही पत्रकार परिषद एकदम तातडीची पत्रकार परिषद म्हणून घेण्यात आलेली आहे. खरं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून काही वेगळ्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रभर निर्माण व्हायच्या आधी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्या पत्रकार परिषद आयोजित करण्यापाठीमागचं प्रमुख कारण असं आहे की आम्ही OBCमध्ये गरीब OBC म्हणून 12 बलुतेदार म्हणून गावगाड्यांमध्ये आम्ही वावरतो राहतो आणि आम्ही OBCमध्ये भूमिका सर्वांना सांगतोय. त्यानंतर माझ्यानंतर बालाजी शिंदे पण भूमिका मांडतील, उत्तम मांढरे पण मांडतील. खरं तर आम्ही खूप दिवसांपासून बालाजी शिंदे जे आहेत त्यांच्या माध्यमातून खूप दिवसांपासून एक महाराष्ट्रभर लढा उभा केलेला आहे की गरीब OBC जसे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे नावाचे जे व्यक्ती आहेत ते गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागतात, त्याच पद्धतीने गरीब OBC 12 बलुतेदारांची व्यथा बालाजी शिंदे असतील, मी असेल, आम्ही अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर मांडतोय. विविध प्रकारचे आंदोलनं करतोय, मोर्चे करतोय, निवेदनं देतोय
परंतु राज्य सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि सरकार त्याच लोकांची दखल घेतं की जो समाज जातीने संख्येने मोठा आहे आणि तो आक्रमकपणे आंदोलनं करून तोडफोड करून जाळपोळ करून वातावरण भयभीत करतो, त्या समाजाची व्यथा सरकार ऐकतं. परंतु जो शांत आणि खरं तर समाजव्यवस्थेमध्ये अतिशय नम्रपणे आणि समाजव्यवस्था चालवण्याची ज्याच्यावरती जबाबदारी आहे गावगाड्यामध्ये आणि व्यवसायामध्ये, असा 12 बलुतेदार गरीब ओबीसी कधी आक्रमक होताना तुम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे राज्य सरकार देखील आमच्या वेदना आणि व्यथाकडं खरं तर पाहत नाही, अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी यांना आता जर सरकारने आता त्यांची भूमिका सरकार मांडतंय की कोणत्या प्रकारे कुठल्या समाजाला कशा प्रकारचं आरक्षण देणार आहे, परंतु आमची गरीब ओबीसी आणि 12 बलुतेदार जे गावगाड्यामधले महत्त्वाचं घटक आहे, त्या घटकाला येणाऱ्या काळामध्ये ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. आणि ती जर राज्य सरकारने जर वेळीच म्हणजे ह्या चालू वातावरणामध्ये आरक्षणाच्या चालू तापलेल्या मुद्द्यामध्ये जर 12 बलुतेदारांना स्वतंत्र प्रवर्ग करताना सुद्धा आम्ही काही सरकारला दाखले देतोय. म्हणजे तुम्ही जातीने आणि लोकसंख्येने मोठे असणारा धनगर समाज, वंजारी समाज यांना त्यांना भिवून राज्य सरकार घाबरतं त्यांना, म्हणून तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण ओबीसीमध्ये करून देता, वेगळा प्रवर्ग करता. आणि जो खरंच वंचित आहे, गरीब आहे, उपेक्षित आहे, अशा 12 बलुतेदारांना आणि गरीब ओबीसींना जे कधीच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये कधीच त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, अशा घटकांना खरं आरक्षणाची गरज आहे. आणि त्यांना आरक्षण तुम्ही देत नाही, म्हणजे ही खरं तर राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे. आणि आजपर्यंत 12 बलुतेदार आणि गरीब मायक्रो ओबीसी खरं तर यांचा महाराष्ट्रामध्ये म्हणजे ह्या आरक्षणाच्या विषयामध्ये खरं तर राजकीय फायदा खूप साऱ्या ओबीसी पुढाऱ्यांनी घेतला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये याच ओबीसी पुढाऱ्यांनी येणाऱ्या काळात मायक्रो ओबीसी आणि जो 12 बलुतेदार गरीब ओबीसी त्या गावगाड्यामध्ये राहतो, तो सलोख्याने राहतो, तर येणाऱ्या काळात कोणत्याही ओबीसी नेत्यांनी त्या मायक्रो ओबीसीला आणि 12 बलुतेदारांना गृहीत पकडू नये. आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि आमच्या मागणीला त्यांनी देखील पाठिंबा द्यावा आणि त्यांनी देखील आमच्या बाजूने 12 बलुतेदारांच्या बाजूने उभं राहावं. कारण आजपर्यंत ही लोक राजकीय फायदा घेतात पण आमच्या बाजूने कधीच उभं राहत नाही. त्यांच्यावरती संकट आलं की 12 बलुतेदार आठवतो सगळ्यांच्या वाईटमध्ये, सगळे राजकीय पक्ष आणि सगळे पुढारी, आणि त्यात ओबीसी नेते 12 बलुतेदारांचं त्याच वेळेस नाव घेतात, त्यांच्यावरचं संकट येतं. पण यापुढं 12 बलुतेदार आता वेगळी भूमिका घेणार आहे आणि त्यांनी 12 बलुतेदारांना गृहीत पकडू नये कोणत्याही विषयामध्ये. तर आम्हाला स्वतंत्र आरक्षण ही काळाची गरज आहे आणि देणं क्रमप्राप्त आहे राज्य सरकारला. यापुढं याच विषयामध्ये उत्तमजी मांढरे त्यांची भूमिका मांडतील, जे सिंपी समाजाचे नेतृत्व करतात, आणि त्यानंतर बालाजी शिंदेसाहेब भूमिका मांडतील. आणि काही प्रश्न असतील ते आपण लास्टला घेऊ. बोलवण्यात आलेली आहे. वास्तविकतः गेल्या 1-2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण या संबंधानं सारा महाराष्ट्र पेटला आहे, याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. परंतु खरं म्हणजे ह्या सगळ्या बाबी का चालल्यात आणि याच्या पाठीमागं नेमकं काय, कोणाचं कोणत्या प्रकारचं धोरण आहे याचा सविस्तर जे आहे ते म्हणजे शोधच घ्यावा लागेल. कारण सगळ्या प्रकारच्या सरकारी नोकऱ्या, मग राज्य सरकारच्या असतील किंवा मग ते केंद्र सरकारचे असतील, ह्या सगळ्या नोकऱ्यांचं खाजगीकरण एकीकडं होतं आहे आणि दुसरीकडं आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्हाला आरक्षण पाहिजे, असलेल्यातलं पाहिजे, मधलं पाहिजे, बाहेरचं पाहिजे, हा गोंधळ एकीकडे चालू आहे. नेमकं हेतू काय याचा? म्हणजे नोकऱ्याच शिल्लक सरकार ठेवायला नाही आणि मग त्याच्यामध्ये असलेलं आम्हाला त्याच्यामध्ये द्या, या प्रकारचे जे काही वातावरण सुरू आहे त्याचं एकंदरीत आमचं असं मत आहे की गेल्या अनेक वर्षापासून वर्षानुवर्ष
या राज्यामध्ये जी काही आलुतेदार बलुतेदार सगळी जी आहे ती उद्ध्वस्त जी काही कुटुंब होती, ज्याला दुय्यम दर्जाचा नागरिक म्हणून या राज्यामध्ये संबोधल्या जात होतं, नावी धोबी कुंभार सोनार लोहार सुतार शिंपी गुरव, या सगळ्या जे ते दुय्यम दर्जाच्या नागरिकांना गेल्या 30 वर्षामध्ये काही गोष्टी फरक पडला. आणि तो फरक काय की गावामध्ये असणारे जे ते ग्रामपंचायती पंचायत समित्या नगरपालिका महापालिका याच्यामध्ये 30 जे काही 27% नवं आरक्षण निर्माण झालं. म्हणजे पूर्वी असणारं 13% अनुसूचित जाती, 7% अनुसूचित जमाती आणि त्यानंतर मग हे 27% ओबीसीचं आरक्षण. त्यामुळं एक 50% आरक्षणाची मर्यादा गेली आणि गावामधला प्रस्थापित माणूस जो होता त्याला गावातलं कारभार, तालुक्याचा कारभार, जिल्ह्याचा कारभार पूर्णपणे म्होरक्या म्हणून तो करत होता. आणि त्याला ती संधी त्याच्या हातातून मग कोणी न्हाव्याला गेली, कुंभाराला गेली, साळ्याला गेली, माळ्याला गेली, ही परिस्थिती निर्माण झाल्याच्या कारणामुळं एक प्रचंड अशा प्रकारचं म्हणजे काहीतरी आपल्या हातून चाललंय का या प्रकारची एक मानसिकता लोकांची. नाहीतरी नोकरीच्या बाबतीतच आरक्षण म्हणायचं असेल तर नोकरीचं आरक्षण त्याच्यामध्ये नाहीच आहे. आपल्याला याची जाणीव आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार, मग सूतगिरणी असतील किंवा आणखीन मग साखर कारखाने असतील, ह्या सगळ्या नोकऱ्यामध्ये तर तुम्ही सगळ्या कारखान्याचं जर आरक्षण काढलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षणातली माणसांची तुम्हाला जे ते भरती झालेलीच नाही अशा प्रकारचं चित्र दिसेल. म्हणजे आरक्षण कशाचं, वांदं कशाचं आहे. या सगळ्या परिस्थिती लक्षात घेतल्या तर आपल्याला मला या माध्यमातून एवढीच भूमिका मांडायची आहे की महाराष्ट्रामध्ये 30 वर्षाखाली आरक्षण ओबीसीचं निर्माण व्हावं म्हणून त्याच्या अगोदर 20-25 वर्ष या राज्यामध्ये जनआंदोलन झालं. 1993-94ला हे आरक्षण निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये. पण त्याच्या अगोदर साधारण 51 साली जे काही कालेलकर कमिशन निर्माण झालं होतं त्याच्यानंतर ते बंद पडलं. परंतु संपूर्ण देशभरामध्ये आरक्षणाच्या ओबीसीच्या आरक्षणाची खरी लढाई कोण लढा असेल तर तो म्हणजे मान्यवर कांशीरामने लढली. आणि मान्यवर कांशीरामनी संपूर्ण महाराष्ट्रापुरतं नाही अख्ख्या देशभरामध्ये ओबीसी आरक्षणाचा लढाच कोणी निर्माण केला असेल तो मान्यवर कांशीरामनी निर्माण केला. परंतु मान्यवर कांशीरामनी लढा निर्माण केल्याच्या नंतर त्या काळामध्ये जे आज ओबीसीमध्ये मी आहे, ओबीसीचं आरक्षण जाऊ देणार नाही, मला पाहिजे दुसऱ्याला येऊ देणार नाही, ही जी काही भाषा आग्रहाची लोक घेत आहेत हे लोक अजिबात त्या आंदोलनामध्ये नव्हते. मी वडेट्टीवार स्वतः ओबीसीचा नेता म्हणत असतील ते शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेची भूमिका आरक्षणाला विरोध करणारी होती. त्या काळामध्ये ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जे मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते आंबेडकरी चळवळीच्या बरोबर जे आयडेंटिफाईड ओबीसी होते, सोमनाथ काशेदांनी आपल्यासमोर सांगितलं त्याबद्दल, नावी धोबी कुंभार सोनार लोहार सुतार ही सगळे आयडेंटिफाईड ओबीसी आहेत. कोणाच्या कपाळावर शिक्का मारला नाही की हा ओबीसी आहे म्हणून, पण आमच्या कपाळावर शिक्का मारला आहे कारण आमच्या घराच्या पुढं फलाना लॉन्ड्रीचं दुकान आहे, हेअर कटिंग सलूनची दुकान आहे, मग तुम्ही ही सगळी दुकानं आयडेंटिफाईड ओबीसी आहेत. 12 बोलतेदार हा आयडेंटिफाईड ओबीसी आहे. आणि ओबीसीची लढाई संघर्ष करताना आंबेडकरी चळवळीच्या बरोबर खरी लढाई कोण केली तर आयडेंटिफाईड ओबीसीने केली. परंतु हे मिळालं जेव्हा आणि मग विरोध कोण, आज भुजबळ साहेब हे होऊ देणार नाही, आता मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून जेव्हा आम्ही रस्त्यावर लढत होतो तेव्हा भुजबळ साहेब कुठे होते? भुजबळ साहेब शिवसेनेमध्ये होते. म्हणजे मागासवर्गीयाच्या माणसाने एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर दूध तेल पाणी टाकून त्यांनी धुतलंय मुंबईमध्ये, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मला मान्य आहे की कालचा एखादा चुकलेला माणूस आज दुरुस्त होऊ शकत नाही असं मला म्हणायचं नाही. परिवर्तन संसार का गुणधर्म आहे, तुमच्यामध्ये बदल झाला त्याचं आम्ही निश्चितच अभिनंदन करू. परंतु जेव्हा संधी निर्माण झाली त्यावेळी तुम्हाला का आमची आठवण आली नाही? तुम्हाला एखादी संधी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, तुम्ही ओबीसीचे नेता, संधी निर्माण झाली तुम्हाला, तुम्ही कधी आमची भूमिका घेतली? मला आपल्याला एक सांगायचं आहे की व्यक्तिगत भूमिकेमध्ये मला कोणाच्या जायचं नाही. प्रकाश अण्णा शेंडगे महाराष्ट्रात ओबीसीचे नेतृत्व करतात, मला मान्य आहे. 30% याच्यामध्ये एकंदरीत जे काय आरक्षण होतं 27% मिळालंय. धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण त्यांनी घेतलं आणि धनगर समाजाचं एनटीचं आरक्षण घेत घेत ते एसटीचा लढा करतात आणि ओबीसीमध्ये आम्ही कोणाला येऊ देणार नाही. तुमचा काय संबंध येतो ओबीसीमध्ये? तुम्ही मुळामध्ये एनटीमध्ये आहात, एसटीची लढाई लढताय आणि ओबीसी येऊ देणार म्हणता, म्हणजे काय नाटक आहे? मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात पत्रकार परिषद घेतली आहे. राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना एक महत्त्वाचं सांगायचं आहे की मराठवाड्यातल्या ज्या नोंदी तपासणी सुरू आहेत तिथं संख्याबळ बहुतेक कमी आहे. त्यामुळे संख्याबळ वाढवून जास्तीचं स्पीडनं आपण नोंदणी शोधण्याचं काम करावं.
काही विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये आणखीन नोंदी तपासणीचं काम नाही, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना लक्ष घालून मराठवाड्यातलं काम जास्ती ताकदीनं आणि स्पीडनं वाढवावं नोंदीचं, ही त्यांना विनंती आहे. दुसरं की जो आपला टाइम बॉन्ड ठरलेला आहे, जे 2 तारखेला आपण उपोषण स्थगित केलं, सरकारच्या शब्दाला मान देऊन मराठा समाजानं आमचा जो टाइम बॉन्ड ठरलेला आहे, जे आपलं लिखित देण्याचं ठरलेलं आहे, ते आपण तातडीनं आम्हाला द्यावं, ही पण एक दुसरी विनंती आहे. तिसरं की जो आपण आता महाराष्ट्राचा दौरा काढलाय 15 ते 23 पर्यंतचा, कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांचा त्यांना मानवंदना करून तिथून आपण ही सुरुवात करतोय 3ऱ्या टप्प्याची. साताऱ्याचा राजगादीचा आपण आशीर्वाद घेतोय, ती प्रेरणा घेऊन साताऱ्याच्या राजगादीची तिथेही आपण जातोय, कार्यक्रम आहे तिथं पण. आणि रायगडच्या विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांच्या त्या रायगडावरती, त्या पवित्र भूमीवरती नतमस्तक होऊन वंदन करून आपण हा 3रा दौऱ्याला आपल्या सुरुवात होती. याच्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि पुन्हा मराठवाडा असा इतका मोठ्या पल्ल्याचा हा आपला 3रा टप्पा आहे. 4था टप्पा आहे लगेच आपण तातडीनं टाकणार आहेत. असे 6 टप्पे आपण केलेत, म्हणजे राहिलेला कोकण, विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र हे राहिलेले आणखी 3 टप्प्यात, म्हणजे एकूण आपण 6 टप्पे तातडीचे केलेत पूर्ण महाराष्ट्रभर. सरकारला पुन्हा एकदा विनंती की आपण थोडंसं ताकदीनं मनुष्यबळ देऊन जास्तीचं स्पीडनं, लोक मराठवाड्यात कमी आहेत अशी एक दिसतंय, त्यामुळं संख्या वाढवा. बाकीकडे काम स्पीडनं चाललंय नोंदीचं, त्याबद्दल नक्कीच कौतुक पण आहे की मराठा समाजाला जे हक्काचं आरक्षण होतं, जे लपून ठेवलेलं होतं कोणाच्या तरी दबावाखाली, ते नोंदीच्या माध्यमातून बाहेर निघाले आणि मराठा समाजाला पत्र मिळायला लागले. त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना या 2 विनंती आहेत की त्यांनी लिखित जे ठरलेले ते तातडीनं टाइम बॉन्ड द्यावा आणि काम हे जास्तीच्या स्पीडनं मराठवाड्यासह राज्यात वाढवावं. धन्यवाद. चला तुम्हाला विचारा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मते मराठा समाजाला EWS मध्ये 8.5% आरक्षण मिळू शकतं, ओबीसी फक्त 3.5% मिळेल, त्यामुळे हा विचार करायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. स्वतंत्र आरक्षण मिळालं तर तेही 7 ते 8% मिळू शकतं, ओबीसी तुम्हाला फारसा लाभ होणार नाही गणितानुसार असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं सांगायला? नाही, ओबीसी मध्ये लाभ होणार नाही असं नाही. आमचं नाही, कमी पण नाही होणार, कारण आमचं आहे पूर्वीपासूनच ते जे गिळलंय म्हणूया त्याला, आता ते गिळलेलं असल्यामुळं ते बाहेर द्यायचं नाहीये. आता ते आम्ही बाहेर काढायचा मराठा समाजानं प्रयत्न केलाय, कारण आमच्या पोरांचं खूपच आयुष्य उद्ध्वस्त झालंय, त्यामुळं आम्ही ताकदीनं लढाई लढून ते मिळवायचं ठरवलंय. काही कमी होणार नाही, आम्हालाही कमी मिळणार नाही. ओबीसी मध्ये ज्या आमच्या नोंदी सापडल्या त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपण सरसकट द्यावं, या मागणीवरती आम्ही ठाम आहेत आणि ठाम राहणार. 75% आरक्षणाशी मर्यादित करा असं तुमचे मित्र भुजबळ म्हणाले. नाही, आम्हाला ओबीसी मध्ये घ्या तुम्ही, 75 ने 90% करा, आम्हाला काही अडचण नाही. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा, तुम्ही किती टक्के वाढवा, ते गाजरं दाखवू नका आम्हाला. 75% वाढू, 70% वाढू, 200% वाढू, ओबीसी मध्ये घ्या तुम्ही किती टक्के वाढवा, काही अडचण नाही. गाजरं दाखवू नका. ते आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला आता मिळायला लागले आणि ते आम्ही मिळवतोय. आता त्यात काय दुसरं रोज ते सांगण्याची आवश्यकता नाही. बच्चू कडू आले होते रात्री, काय चर्चा झाली सरकारची, तुम्ही काय सांगितलं का तुम्हाला? नाही, ते नगरला गेले तसे ते म्हणले येताना भेटून जायचंय. भेटले, चर्चा झाली, चर्चा मीच केली टाइम बॉन्डच्या बाबत, कारण तुम्ही बोलल्याप्रमाणे करताय असं मी रात्रीच सांगितलं. त्यामुळे आपण सरकारला सांगून टाइम बॉन्डच्या बाबतचं ते टाइम बॉन्ड घ्यावा आणि जे काम आपल्याला अपेक्षित होतं ते तर सुरूच आहे. आम्हाला जे अपेक्षित होतं मराठा समाजाला ते सुरू आहे. आम्हाला एवढं असूनही पत्र दिले जात नव्हते पहिल्यांदा.
नोंदी असूनही नाही म्हणलं जायचं. तर आमच्या दुसऱ्या टप्प्यातलं जे आमचं ठरलेलं आंदोलन होतं, पहिला टप्पा दुसरा टप्पा, त्यानुसार आत्ताचं काम आमच्या मतानं मराठा समाजाच्या समाधानकारक आहे. आमच्या नोंदी तरी मिळाल्यात, काही काही ठिकाणी 50,000 नोंदी मिळाल्यात एका एका जिल्ह्यात. त्यामुळं आणखीन जर काम ताकदीनं मुख्यमंत्री साहेबांना लक्ष देऊन आणखीन मनुष्यबळ वाढून जर काम वाढवलं तर 24 डिसेंबर पर्यंत सगळा महाराष्ट्र पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे मनुष्यबळ वाढवावं ही विनंती माझी त्यांना. मराठवाड्यात सुद्धा जास्तीच आणखीन वाढवावं, कारण मराठवाड्याचा आकडा वाढत नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी जास्त अभ्यासक असणं आवश्यक आहे. आकडा वाढत नाही याचं कारण असं आहे की अभ्यासक कमी आहेत म्हणून वाढत नाही. बाकीकडे अभ्यासक आहेत, त्यामुळे त्यांचा आकडा आणि वाचन व्यवस्थित चाललंय. आमच्याकडं बहुतेक कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जिथं जिथं कमी असत्या तिथं तिथंही मनुष्यबळ वाढून अभ्यासक वाढून थोडं स्पीडनं हे काम वाढवावं ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आज या 2 विनंत्या केलेल्या आहेत. शिष्टमंडळात ते पण होते, म्हणजे सुरुवातीला बोलणी त्यावेळेस त्याच्यावर काय तुमची चर्चा झाली आहे? हो, मी सांगितलं त्यांना, आणखीन दिलं नाहीये. ते म्हणले असं व्हायला नव्हतं पाहिजे, आतापर्यंत द्यायला पाहिजे होतं. आता ते बोलतील, परंतु आम्ही आज आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला सांगतोय की टाइम बॉन्ड ठरल्याप्रमाणे आपण तातडीनं द्यावा आणि आणखीन मनुष्यबळ वाढवावं, जेणेकरून नोंदी महाराष्ट्रभर मराठवाडाभर आणखीन ताकदीने सापडतील आणि संख्या वाढेल. कारण आमचं ते आहे ते फक्त शोधायचं. तुम्ही काय नवीन आम्हाला कागदपत्र तयार करून नाही द्यायला लागले, आमचं आहे ते शोधायचं. त्याच्यासाठी 1967 पर्यंत शोधा, त्याच्या मागे जायची वेळ आली तरी जा 1805 पर्यंत, परंतु मनुष्यबळ मुख्यमंत्री साहेबांना वाढवावं ही माझी त्यांना विनंती आहे. कारण आम्हाला 24च्या आत सगळा अहवाल देऊन मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे आरक्षण पाहिजे. त्यासाठी मनुष्यबळ वाढवा, कारण ही तुम्हाला आज आमची विनंती आहे. पाटील, तुम्हाला शिष्टमंडळ मसुदा देशात टाळटाळ काय करते? कारण 5 दिवस झाले, आज उद्या करत शिष्टमंडळ येते आणि तुम्ही सुद्धा परवा दिवशी म्हटले होते की जर उद्या नाही आलं तुम्ही आपली भूमिका जाहीर करेल. तुम्ही सुद्धा थोडीशी सॉफ्ट भूमिका घेताय सरकार. नाही, सॉफ्टवेअर भेटायचं काय नसतं. ते सरकार आपलं काय आपला धंदा असला नाही. त्यांचा फोन आलता मला, ते मला म्हणले सगळं तयार आहे, फक्त मुख्यमंत्री साहेबाला दाखवायचं राहिले, ते गडबडीत आहे, 1 दिवस लेट होतं पण येतो. मग आता तसं म्हणल्यामुळे ठीक आहे म्हणलं, मग काय हरकत नाही, असू शकते काही काम त्या निमित्त. कारण मध्ये 2-3 कॅबिनेट बैठका पण होत्या, नसा झाली भेट. मी आम्ही फक्त समजून घेतलं एवढंच. आणि ते बोलले नसते तर मग मात्र आम्ही आमचं भूमिका सांगितली असती, यायचं तुम्ही का नाही यायचं म्हणून. परंतु ते आता कालही बोलले, काल सुद्धा बोलले मुख्यमंत्री कार्यालयाकडून की आम्ही आज उद्या येतो. मुख्यमंत्री साहेबाची भेट झाली नाही, त्यांना विचारून निघणार आहेत आम्ही तिकडं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आम्ही 2-4 मंत्री तयार सुद्धा आहेत असंही सांगितलं. आमची माहिती अशी आहे की त्यावरती सह्या करायला कुणी रिस्क घ्यायला तयार नाहीये आणि ह्या सह्या कुणी करायच्या याच्यावरनं त्यांच्यामध्ये एकमत होत नाही. मग त्यांना जड जाईल असं असेल तर तुम्ही चेष्टा करणार असाल सह्यासाठी आणि आलेल्याला काय झालं, जे आले होते त्यांना काय झालं, ताकद नाही का त्यांच्या हातात सह्या करायला? फराळ खावा जरशी दिवाळीचा अंकाचा कसा सह्या करावा, इथं बोलायला कसं जमत होतं मग येऊन आलेल्यांना? आम्हाला उगा ना आधी लावू नका, तराला बी लावू नका. सह्यासाठी जर असेल तर तुम्ही सह्या करा आणि ते लवकर घेऊन निवड सह्यासाठी असेल तर. पण तुम्हाला खरंच प्रॉब्लेम असेल तर आम्ही 2 दिवसात म्हणलो तरी 7-8 दिवस दिलेत तुम्हाला. म्हणजे आम्हाला खरोखर मराठा समाजाला काहीतरी मिळवून द्यायचं, आडमोठी भूमिका घ्यायची नाही म्हणून आम्ही तुम्हाला वेळ देतो. आणि तुम्ही आडमोठ्या शिरत असले मग कळन तुम्हाला बी. मग थांबा मग जरशी, आम्ही 1-2 दिवस वाट बघू मग. ओके, चलो धन्यवाद. एकादशीच्या पूजेचा मान आपल्याला द्यावा असं पंढरपूरच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत पण ते मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या हस्ते न करता मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते कार्तिक एकादशी पूजा करावी. नाही, आता मी हे ऐकल्याबद्दल तर मी असं म्हणतो की मी भरून पावलं आताच, नाही जरी मिळाली तरी. कारण शेवटी समाज म्हणला आणि देवस्थान म्हणलं ते काय आमच्यासाठी ते भरपूर झालं. तेवढंच झालं तरी आपल्या म्हणजे तिथं आशा नाहीये, पण समाजाची भावनाची मी नतमस्त की बस याच्या पलीकडे काय बोलू शकणार. तुमची इच्छा आहे का असं जर म्हणले तर तुम्ही जाण्यासाठी तयार आहात? नाही, मी एवढंच सांगितलं की
समाजाची आणि देवस्थानाची भावना या चरणीत मी नतमस्तक होतो. मी दर्शन झाल्यासारखं झालंय मला, मी भरून पावलं म्हणले तरी पण. आग्रह जास्त वाढला तर तुम्ही जाणार नाही, मी हेच म्हणलं की शेवटी मी त्यांच्या भावनेचा आत्ताच कदर केली की मला आत्ताच पूजा झाली असं वाटलं, माझ्या जीवाला समाधान वाटलं मला. की पण मी असं काहीच नाहीये की काय म्हणतात ना त्याला भूक पाहिल्यासारखं की असं नाही. ते म्हणले, आपल्याबद्दल दाखवलंय, तुमच्या माध्यमातून ऐकलंय मी, याच्यातच भरून पुरलो आपण. आपल्याला काय तशी अपेक्षा नाहीये, तशी अपेक्षा नाहीये आपल्याला. ओबीसीचे तायवाडे असं म्हणाले की या 5 जातीचा शोध करू नका, संशोधन करू नका, रिसर्च करू नका, त्यापेक्षा मराठा समुदायाचे एकत्रित रिसर्च करा राज्यातल्या सगळ्या. बघू ते सरकारचा विषय, त्यांच्या याला काय. बरं, मराठा समाजासोबतच मारवाडी, लिंगायत, आदिवासी, मुस्लिम, धनगर आणि माळी असे जे कागदपत्र आले त्यात देखील कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यांनाही आरक्षणाचा लाभ व्हावा असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे या समुदायामध्ये कुणबी अशा प्रकारच्या नोंदी देखील या तपासादरम्यान समोर आल्याचं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यांच्या नावापुढं हो, त्यांना तर आरक्षण आहेच ना. याच्यात मुस्लिम आहेत, मारवाडी पण आहे. बरोबर. नाही, आता नोंदी असतील त्यांना तर दिलंच पाहिजे ना, ते कायदेशीर आहे ना, कायदा कोणी बदलू शकत नाही ना, ते तर दिलंच पाहिजे त्यांना. अहो, धनगर बांधवांचं तर जरा किती आता हे झालंय, ते तर SC/ST मध्ये आहेत, कायद्यामध्ये आहेत, सॉरी घटनेमध्ये आहेत, तरी त्यांना द्यायला त्रास द्यायला लागले. ते मला एक धनगर बांधवांचा एक विषय आवडला, पण ते सुद्धा आमचे इतके जागे झाले, ह्यो विषयाला आवडला. कारण त्यांनी बी आता सामान्य धनगर बांधवांनी ठरवलंय, आपल्याला बी मराठ्यांसारखा धोका दिलाय, आपल्याला तेवढ्यातला त्यांच्यातला एक शब्द लय आवडला, ते आता आपण सामान्य धनगर बांधव येतो. माझी सुद्धा इच्छा आहे, मी काय आमच्या आंदोलनाला पाठबळ द्यावं म्हणून कव्हाच आशापोटी बोलत नाही, कधीच आशापोटी बोलत नाही मी, आणि बोलणार सुद्धा नाही. पण हे तितकंच खरं, धनगर बांधव एकत्र आला तरी त्यांच्या लेकराला लवकर न्याय मिळत. आणि मी तर असं म्हणतोय की दोघाचं दुखणं एकच आहे, पहिल्यापासून आजच नाही. आपण दोघं एकाला न्यायची फजितीची, आणि कसे आपल्या लेकराला देत नाही ते बघू, परंतु भावनेच्या आहारी जाऊ नका. कोणी नाद लावीन याच्यासाठी काय त्याच्यासाठी काय, भावनेच्या आहारी धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना जाऊ नये. कारण भावनेच्या आहारी घालते ते आम्ही तुमच्या सोबत येत, आपण सगळे ओबीसी आहेत असं म्हणून आपलेच लेकरं मारी ती, आपलेच लेकरं. धनगर बांधवांनी त्यांचे लेकरं मरू देऊ नयेत, मुस्लिम बांधवांनी मरू देऊ नयेत. आपण भावनेच्या आहारी न जाता नेत्याचं न ऐकता आपण आपल्या लेकराचं बघावं, ते त्यांच्या लेकराचं बघतात. सगळे नेते त्यांच्या लेकरं कसे सुखात राहतील बघतात. धनगर बांधव, मराठा बांधवांनी आणि मुस्लिम बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, आपले लेकरं सुखात कसे राहतील, त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. धनगर बांधवांना खरोखर सांगतो मी, आमच्या सोबत यावं यासाठी म्हणत नाही किंवा न यावं, पण तुमच्यासाठी व्हायना, तुम्ही लेकरासाठी म्हणून लढावं. एखादा ओबीसीचा नेता किंवा एखादा भावनिक करत असेल म्हणून आपण जाऊ नये. आपलं जे हक्क आहे तुमचा, तुम्ही तो मागितला पाहिजे. कोणीतरी भावनिक आव्हान केलं म्हणून त्याच्या मागे पळण्याची गरज नाही, कारण तुमची शक्ती मराठ्यांनी इतकीच आहे, तुमची सोपी शक्ती नाहीये. त्यामुळे दोघाचं दुखणं सारखंच आहे, आपल्या लेकरांसाठी आपण लढावं. नाही, पुन्हा तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारतो की मारवाडी म्हणजे जो मराठा समाजाबरोबरच मारवाडी, लिंगायत, आदिवासी, मुस्लिम, धनगर, माळी अशी जी कागदपत्र तपासली आहेत त्यामध्ये देखील कुणबी अशा नोंदी आढळून आहेत, म्हणजे धनगर कुणबी. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.